लिखाण करताना काही टिपणं काढायची सवय आहे. ती काढत राहिलो नेहमी. कागदांवर काढत राहिलो अगदीच म्हणजे 81-82 पासून त्याच्या आधीपासून वह्यांच्या टिपणांच्या वह्या आहेत. आणि मग कुठं कुठं काही काही टिपून ठेवलेलं असतं, त्या त्या काळाला साजेसं असेल किंवा चुकीचं असेल. तर आजपासून मला खूप टिपणं सापडली मोबाईलमध्ये आणि वह्यांची सापडली तर ती शोधू. पण मग मी ठरवलं की आजपासून जरा टिपणं वाचून दाखवू, कारण ती त्या त्यावेळेस माऊली खूप वाटली आणि कदाचित चुकीचे असतील बरोबर असतील त्याचं काही घेणं नाही, पण टिपणं आहेत. ती कथा कादंबऱ्यांसाठी वापरण्यासाठी पण होती किंवा फेसबुकसाठी पण होती. तर आजपासून आपण टिपण या नावाचं सदर सुरू करू आणि काही टिपणं वाचून दाखवत राहीन मी, कारण ती सगळीच्या सगळी मला पाठ नाहीत आणि थोडी थोडी मोठी पण आहेत. आजचं छोटं आहे पण काही मोठी पण आहेत. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली, जगण्याबद्दल लिहिलेली, जगण्यातल्या विषयांबद्दल, संपादनात आलेल्या विषयांबद्दल. तर आजचं टिपण असं आहे, दुसऱ्यांशी स्पर्धा करणं हा निसर्गानं समाजाला दिलेला गुण आहे. स्पर्धा दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या, राग, द्वेष, जळाऊपण माणसाच्या आत तयार करते. स्पर्धेत माणूस जिंकला तर ती त्याच्यात अहंकार तयार करते, पण हारला तर त्याच्यात हारलेपण, कमकुवतपण आणि न्यून भावना तयार करते. स्पर्धेचे कोणतेही लाभ हे दुष्परिणामच तयार करतात. पण दुसऱ्याशी जुळून घेणं आणि समजुतीनं वागणं हा सुद्धा माणसाला निसर्गानं दिलेला गुण आहे. त्यातून माणसाच्या जगाचा सर्व प्रकारचा विकास झाला. यातून समानतेची एक मूल्य व्यवस्था तयार झाली. मानवी संस्कृती हा शब्द जन्माला आल्यापासून माणूस स्पर्धा की समजूत या संघर्षात अडकला आहे. ज्या दिवशी माणूस स्पर्धेतून पूर्ण सुटेल त्या दिवशी स्पर्धेचे जेही मुद्दे आहेत ते संपतील आणि मानवी जग आनंदी, शांत जगू लागेल. ही टिपणं मुद्दाम वाचून दाखवतो, याच्यावर चर्चेला वाव आहे. कमेंट्समध्ये तुमचेही मुद्दे या माझ्या टिपणांमध्ये भरायला हरकत नाही, दुरुस्तही करायला हरकत नाही आणि काही वेगळे मुद्दे सापडले तर तेही मांडायला हरकत नाही. कमेंट्समध्ये जरूर या अशा पद्धतीच्या जगण्याच्या विषयांबद्दल बोलू. आपण एकमेकांना संवादातून मार्गदर्शन करू. धन्यवाद.